नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आपलं सर्वांचं या ठिकाणी स्वागत। मी STI रोहिदास चोंदी पाटील। आपण या ठिकाणी PSI STI ASO पूर्व परीक्षा जी 11 एप्रिलला होणार आहे तिचा हा पेपर 2 या ठिकाणी बघतो आहोत। याच्या आधी आपण पेपर 1 त्यामधील लेक्चर्स बघितलेले आहेत। आता पेपर 2 त्यातील भाग 1 अर्थातच सुरुवातीला आपण या ठिकाणी जे प्रश्न घेतलेले आहेत ते इतिहासाचे घेतलेले आहेत। काय इतिहास एक 14 ते 16 एवढे प्रश्न या ठिकाणी येऊ शकतात। एखाद्या वेळेस कमी 13 सुद्धा आलेले आहेत काही वेळेस। आणि सर्वाधिक गुणांचे घटक याच्यातले जर पाहिले काहीत तर त्यामध्ये सुधारणा चळवळी आहेत, त्याच्यानंतर ब्रिटिशांची धोरणं आहेत, महाराष्ट्राची स्वातंत्र्य चळवळ याच्यावर खूप सारे प्रश्न आले आणि क्रांतिकारी चळवळी, पुढे काँग्रेसची अधिवेशनं, हे सगळ्यात जास्त गुणांचे घटक म्हणून तुम्हाला या ठिकाणी बघावे लागतात। चला आपण सुरुवात करतो आहोत। अत्यंत दर्जेदार असे प्रश्न या ठिकाणी मी काढलेले आहे। यावर्षीचा राज्यसेवा पूर्वचा पेपर तुम्ही बघितला असेल तर तुमच्या लक्षात येईल की इतिहास कसा गुगली स्वरूपाचा पेपर होता। ओके, चला सुरुवात करतो आहोत। पहिलाच प्रश्न या ठिकाणी आहे तुमच्या समोर, तो म्हणजे प्रार्थना समाजाबाबत खालीलपैकी कोणते विधान अचूक नाही। बघा, समाज सुधारणा चळवळी महत्त्वाचा मुद्दा। पहिला ऑप्शन होता 1867ला केशवचंद्र सेन यांच्या प्रेरणेने हा समाज स्थापन झाला। दुसरा होता मानवसेवा हीच खरी ईश्वराची भक्ती आहे असे प्रार्थना समाजाचे मत होते। तिसरा प्रश्न जातीभेद निर्मूलन, बालविवाह प्रतिबंध, विधवा विवाह, स्त्री शिक्षण हे 4 प्रमुख उद्देश या समाजाचे होते। आणि पुढचा ड नंबरचा ऑप्शन होता की थोडक्यात या समाजाची सर्व धर्मांवर श्रद्धा होती। मित्रांनो, व्यवस्थित जर प्रश्न तुम्ही वाचला, व्यवस्थितपणे जर शांततेने हा प्रश्न सोडवण्याचा प्रयत्न केला तर ज्या विद्यार्थ्यांचा अभ्यास आहे त्यांना या ठिकाणी काही बाबी खटकतील। एक ऑप्शन खटकेल की नाही हे चुकीचं आहे। काय पहिलं बरोबर आहे का? केशवचंद्र सेन यांची प्रेरणा होती का? यस होती। मानवसेवा हीच ईश्वर सेवा, सर्व्हिस टू मॅन इज सर्व्हिस टू गॉड, यस बरोबर आहे। आणि 4 प्रमुख उद्देश यावर तर याच्या आधी सुद्धा MPSCने प्रश्न विचारलेला आहे। जातीभेद, बालविवाह, विधवा विवाह, स्त्री शिक्षण। मात्र शेवटचं जर बघितलं तर थोडक्यात या समाजाची सर्व धर्मावर श्रद्धा होती हे सर्व जे आहे ना हे चुकीचं आहे। पूर्णपणे हिंदू धर्मावर श्रद्धा असलेला हा प्रार्थना समाज होता, फार महत्त्वाचा। त्याच्यामुळे चौथं विधान इथे चुकतंय। मग प्रार्थना समाजाबद्दल आणखी काही मुद्दे की याच्यामध्ये पुढाकार कोणी घेतला होता? आत्माराम पांडुरंग हे नाव तुम्हाला लक्षात घ्यायचं आहे। 1949 हे एक महत्त्वाचं साल होतं ज्या वेळेस परमहंस सभेची स्थापना झाली, ज्याच्यावर ब्राह्मो समाजाचा प्रभाव होता, ज्याला एकेश्वरवादाने म्हणजे एकेश्वरवादाचं फार मोठं त्या ठिकाणी प्रतिष्ठान होतं। आणि प्रार्थना समाज विश्वासापेक्षा कृतीवर भर असलेला समाज, याला आध्यात्मिक नेतृत्व कोणी दिलं असा प्रश्न आला तर न्यायमूर्ती रानडे। मग त्यांचं ते एकेश्वर निष्ठांची कैफियत तो एक ग्रंथ आहे, ते तुम्हाला माहीत असलं पाहिजे। चला पुढचा प्रश्न 2 नंबरचा, खालील विधानांबाबत विचार करा। पहिलं विधान जर बघितलं तुम्ही तर तुमच्या लक्षात येईल की सत्यशोधक समाजाच्या स्थापनेमागे अंधश्रद्धा निर्मूलन करून वैचारिक क्रांती घडविण्याचे समताप्रधान समाजाचे उद्दिष्ट होते। सत्यशोधक समाजाबद्दलचा प्रश्न आहे, पहिलं विधान आहे। दुसरं, राजा राममोहन रॉय यांचा जन्म 22 मे 1772ला बंगालमधील हुगळी जिल्ह्यातील राधानगर येथे झाला, महत्त्वाचा मुद्दा आहे। तिसरा, स्वामी दयानंदांनी सर्व धर्माचा तुलनात्मक अभ्यास करून सत्यार्थ प्रकाश हा ग्रंथ लिहिला, महत्त्वाचं आहे। आणि त्यानंतर भारत भूमी हीच माझी खरी भूमी आहे असे उद्गार ॲनी बेझंट यांचे आहेत। 4ही विधानं मला वाटतं अत्यंत महत्त्वाची आहेत। पहिलं विधान सत्यशोधक समाज, ज्याची स्थापना कोणी कधी केली होती तुम्हाला नक्कीच माहीत आहे। दुसरं, राजाराम मोहन रॉय यांनी कोणता समाज स्थापन केला, कधी, कोठे, त्याची तत्त्व काय होती हे तुम्ही वाचलेले असले पाहिजे। तिसरं, स्वामी दयानंद सरस्वती यांचा आर्य समाज तुम्हाला माहीत असलं पाहिजे, कधीची स्थापना आहे, त्याचे तत्त्व काय आहे। आणि ॲनी बेझंट यांनी कोणकोणत्या ठिकाणी कार्य केलं, त्यांचं कार्य का महत्त्वाचं आहे या बाबीसुद्धा तुम्हाला माहीत असले पाहिजे। आणि 4ही विधानं जर तुम्ही वाचली तर तुमच्या समोर काय आहे, पुढे ऑप्शन होते की अ, ब, ड, बिनचूक, ब आणि क चूक। या ठिकाणी बघा मुद्दा मी बिनचूक, चूक हे शब्दप्रयोग मी वापरतो आहे। ओके, अ, ब, क बिनचूक, सर्वच बिनचूक। या ठिकाणी बिनचूक म्हणजे काय? योग्य, चूक नसलेलं। आणि तुम्ही जर सगळे ऑप्शनचा विचार केला तर मला वाटतं तुम्ही या उत्तरापर्यंत पोहोचतायत। काय
सर्वच बिनचूक. ओके. मग या ठिकाणी तुम्ही जर बघितलं तर तुम्हाला विविध मुद्दे आहेत. राजाराम मोहन रॉय यांचं पूर्वीचं आडनाव बॅनर्जी होतं हे तुम्हाला माहीत असलं पाहिजे. त्यांना ती रॉय ही पदवी बंगालच्या नवाबाकडून भेटली तेही माहीत असावं. पुढे यांचं तुम्ही हे बघतायत जे आर्य समाज जो आहे, आर्य समाजाचे उद्गाते स्वामी दयानंद सरस्वती यांचं मूळ शंकर करसनदास तिवारी होतं हे माहीत असलं पाहिजे. पुढे ॲनी बेझंट म्हटलं की तुम्हाला थिओसॉफिकल सोसायटी माहीत असली पाहिजे, जी न्यूयॉर्कला स्थापना आहे. पुढे मद्रास आड्यार या ठिकाणी त्याचं मुख्यालय असेल. असे मुद्दे म्हणजे सुधारणा चळवळी या संदर्भातले मुद्दे आपण या ठिकाणी बघितलेले आहेत. आपण पुढे जातो आहोत. बघा, हा प्रश्न फार महत्त्वाचा आहे. हिंदू व मुसलमान म्हणजे सुंदर अशा वधूचे दोन डोळे आहेत. हिंदू व मुसलमान एक हृदय एक आत्मा व्हावेत असे मत कोणी व्यक्त केले? महत्त्वाचा प्रश्न आहे. आणि हा अशा पद्धतीचा प्रश्न विचारला गेला. इथे मी थोडंसं याच्यात ॲडिशन केलं आहे. काही बाबी महत्त्वाच्या आहेत. एका प्रश्नामध्ये 2 मुद्दे मी या ठिकाणी घेतलेले आहेत. पहिलं ऑप्शन होतं नवाब अब्दुल लतीफ, दुसरं सर सय्यद अहमद खान, तिसरं महात्मा गांधी आणि चौथं पंडित जवाहरलाल नेहरू. ज्या विद्यार्थी मित्रांचा चांगला अभ्यास आहे, व्यवस्थित वाचन आहे, ते या प्रश्नाचं उत्तर कदापि चुकणार नाही. यस, उत्तर ते देणार आहेत 2, सर सय्यद अहमद खान. मात्र मग हे नवाब अब्दुल लतीफ कोण होते? यांनी मुस्लिम सुधारणा चळवळीची सुरुवात केली हे तुम्हाला माहीत असलं पाहिजे. याच्यानंतर हा प्रश्न आला तर चुकायला नको. सर सय्यद अहमद खान 1875ला मोहमेडन अँग्लो ओरिएंटल कॉलेजची स्थापना आहे. मग त्याचं पुढे याच्यात अलीगड मुस्लिम विद्यापीठामध्ये रूपांतर आहे, तेही आम्हाला माहीत असलं पाहिजे. आता पुढच्या प्रश्नाकडे मी जातोय. या ठिकाणी पुढचा प्रश्न आहे नियमन कायदा, ज्याला आपण रेग्युलेटिंग ॲक्ट असं म्हणतो. काय? रेग्युलेटिंग ॲक्ट, नियमन कायदा 1773. याबाबत चुकीचे विधान तुम्हाला ओळखायचे. चुकीचे रेग्युलेटिंग ॲक्ट 1773. बघा, हा कायदा 1774 ते 1784 अशी 10 वर्षे कार्यान्वित होता. 74 ते 84 बरोबर आहे का? पुढे ब्रिटिश ईस्ट इंडिया कंपनीच्या व्यवहारावर अंकुश ठेवण्यासाठी हा कायदा होता. कंपनीच्या व्यवहारावर अंकुश कोण ठेवणार? सरकार ठेवणार. ओके, ब्रिटिश सरकार. पुढे बंगालच्या राज्यपालांना गव्हर्नर जनरल ऑफ कलकत्ता हा दर्जा देण्यात आला. राज्यपाल त्यांना गव्हर्नर जनरल ऑफ कलकत्ता. आणि पुढे या ठिकाणी जर तुम्ही बघितलं तर कलकत्त्याला सुप्रीम कोर्ट या ठिकाणी स्थापन करण्यात येत आहे. आणि तिथे मुख्य न्यायाधीश व अन्य 5 न्यायाधीशांची नेमणूक आहे. कलकत्त्याचं सुप्रीम कोर्ट, इथे एक मुख्य न्यायाधीश व अन्य 5. बघूया चुकीचं काहीतरी तुम्हाला सापडते का? ज्यांनी चांगला अभ्यास केला त्यांच्या डोक्यात क्लिक झाला असेल आतापर्यंत की अरे हा ऑप्शन तर चुकीचा आहे. तुम्हाला चुकीचं विधान निवडायचं, चुकीचं ऑप्शन निवडायचं. पहिलं 73चा हा ॲक्ट आहे 1774 ते 1784, 10 वर्षे कार्यान्वित, बरोबर आहे. दुसरं कंपनीच्या व्यवहारावर अंकुश, अगदी बरोबर आहे. तिसरं बंगालच्या राज्यपालांना गव्हर्नर जनरल ऑफ कलकत्ता, यस, फार महत्त्वाचा मुद्दा आहे. चौथं कलकत्त्याला सुप्रीम कोर्टची स्थापना, यस, ही इथपर्यंत बरोबर आहे. मुख्य न्यायाधीश बरोबर आहे, मात्र अन्य 5 नव्हे, अन्य 3 न्यायाधीश. आणि मला वाटतं हे महत्त्वाचं आहे, तरतूद फार महत्त्वाची आहे. पुढे मग 1781 मध्ये अमेंडमेंट ॲक्ट सुद्धा करण्यात आला. याच्यात काही तरतुदी आणि ते सगळ्यात महत्त्वाचं याच्यातला ड्रॉबॅक तुम्हाला माहीत असला पाहिजे. जे गव्हर्नर जनरल या ठिकाणी पद निर्माण केलं होतं ना, हे परावलंबी होतं. याला संपूर्णतः समितीच्या सदस्यांवर अवलंबून राहावं लागायचं, हेही तुम्हाला माहीत असलं पाहिजे. पुढे मग पीट्स इंडिया ॲक्ट झाला जो 1784चा आहे, तो तुम्हाला माहीत असला पाहिजे. बोर्ड ऑफ कंट्रोलची तिथे स्थापना आहे. चार्टर ॲक्ट 1793, तिथे ईस्ट इंडिया कंपनीला 20 वर्षाची मुदतवाढ देण्यात आली. महत्त्वाचे मुद्दे आणि हे तुम्हाला माहीत असले पाहिजे. आपण पुढच्या प्रश्नाकडे जातोय. बघा, भारतातील भूसुधारणाबाबत काही विधानं या ठिकाणी दिलेली आहेत. भूसुधारणा चळवळीवर सातत्याने प्रश्न तुम्हाला कंबाईनला दिसून येतात, कंबाईन पूर्वला दिसून येतात. पहिलं विधान होतं या ठिकाणी की स्वातंत्र्यपूर्वी तुकडीबंदीचे कायदे तामिळनाडू व केरळ या राज्यात अस्तित्वात होते. थोडंसं टफनेस आहे या प्रश्नांमध्ये, हे आधी लक्षात घ्या, कारण की इतिहासाच्या बाबतीत त्या पद्धतीचे प्रश्न विचारले गेले. दुसरं खरेदी विक्री असेल, गहाणवट असेल, कुळ कसवणूक, हिंदू एकत्र कुटुंबातील संपत्ती विभागणी, ही तुकडीकरणाची कारणं होती. तुकडीकरण का होत गेलं, त्याच्या मागे कारणं कोणती आहे? लॉजिकल आहे म्हणजे फक्त
अभ्यासच असावा असं नाही, थोडंसं लॉजिकही तुम्ही वापरू शकता. पुढे भूसुधारणा क्षेत्रावर कमाल मर्यादा घालणारे कायदे सर्व राज्यांनी करावे अशी शिफारस पहिल्या पंचवार्षिक योजनेत करण्यात आली. पहिल्या योजनेमध्ये ही शिफारस आहे का? आणि पुढे 1961 अखेरपर्यंत भारतातील नागालँड सोडून सर्व राज्यामध्ये कमाल मर्यादा विषयी कायदे झाले होते. फक्त नागालँड जर सोडलं तर इतर सगळ्याच राज्यांमध्ये. ऑप्शन आहे वरील सर्व योग्य, फक्त अयोग्य, अबक योग्य, ब आणि ड योग्य. नक्कीच थोडंसं व्यवस्थित विचार केला तर मला वाटतं तुम्ही उत्तरापर्यंत पोहोचू शकतात. चारही विधानं तुमच्या समोर आहे. ओके, या ठिकाणी बघा, इथे जर तुम्ही बघितलं तर तुमचं उत्तर येत आहे ब आणि ड योग्य. ब तुकडी करण्याची कारणं काय आहेत ती योग्य आहे. ड 1961 अखेरपर्यंत नागालँड सोडून इतर राज्यामध्ये कायदे झाले होते. मात्र अ आणि क अयोग्य का? बघा, या ठिकाणी जर तुम्ही बघितलं ना, हे तामिळनाडू आणि केरळ, नेमकं थोडंसं वाचन जर तुम्ही केलं असेल तर तुमच्या लक्षात येईल की अरे यार, या दोन राज्यांमध्येच स्वातंत्र्यपूर्वी ही कायदे अस्तित्वात नव्हते. ओके, म्हणजे मुंबई, पंजाब, MP, हैदराबाद, संयुक्त प्रांत या ठिकाणी अस्तित्वात होती. मात्र तामिळनाडू, केरळमध्ये अस्तित्वात नव्हते तुकडी बंदीचे कायदे, ही लक्षात असले पाहिजे. पुढे ही शिफारस पहिल्या योजनेत आहे का? नाही, दुसऱ्या योजनेत. स्थानिक परिस्थिती कशी आहे, तेथील जमीन प्रतवारी कशी आहे, त्याच्यानुसार तुम्ही कमाल मर्यादा घाला, असं दुसऱ्या योजनेमध्ये ठरवण्यात आलं. ओके, तर हे तुम्हाला माहीत असलं पाहिजे. म्हणून ब आणि ड योग्य असं आपण म्हणू शकतो. पुढे आपण 6व्या प्रश्नाकडे जातो आहोत. खालील विधानांचा विचार करा आणि अचूक पर्याय निवडा. अचूक पर्याय, खाली पर्याय तुमच्या समोर आहे. जमीनदारी पद्धती, हे जे भूसुधारणा पद्धती जे म्हणतोय आपण, त्याच्या संदर्भातलाच हा प्रश्न. कायमधारा पद्धतीमध्ये जागीरदारी, मालगुजारी, बिस्वेदारी या नावाने कायमधाराला ओळखलं जायचं. जागीरदारी, मालगुजारी आणि बिस्वेदारी. पुढे कायमधारा अर्थव्यवस्थेचा सर्वाधिक फटका जो आहे तो मद्रासमधील शेतकऱ्यांना बसला आणि ते निर्धन झाले, भूमिहीन झाले. ऑप्शन्स महत्त्वाचे आहेत आणि मला वाटतं याच्यावर विचार व्यवस्थित तुम्ही केला तर तुम्ही उत्तरापर्यंत पोहोचू शकतात. पहिला मुद्दा काय? पहिला मुद्दा म्हणतोय तुम्हाला की कायमधारा पद्धतीला जागीरदारी म्हटलं जायचं, मालगुजारी म्हटलं जायचं आणि बिस्वेदारी सुद्धा म्हटलं जायचं. यस, बरोबर आहे. आता ही कायमधारा कोणी आणली होती तर कॉर्नवालिस. त्याचं मग ती जॉन शोअर समिती तुम्हाला माहीत असली पाहिजे. त्या समितीनुसार ते आलं होतं. मात्र आता ही कायमधारा पद्धती कोणत्या प्रांतात होती हे जर तुम्हाला माहीत असेल तर मग तुम्ही दुसऱ्या विधानावर व्यवस्थित विचार कराल. इथे म्हटलं तुम्हाला कायमधारा पद्धती सर्वाधिक फटका मद्रासमधील शेतकऱ्यांवर असला. मद्रासमध्ये होती का ही पद्धती? हा फार महत्त्वाचा मुद्दा आहे आणि आपण ते रेग्युलर वारंवार वाचलेलं असतं. कोणती पद्धती कुठे, कायमधारा कुठे, रयतवारी कुठे, महालवारी कुठे. नक्कीच तुम्हाला ते सांगता आलं पाहिजे. कमेंट बॉक्समध्ये उत्तर द्या. कायमधाराचा सर्वाधिक फटका हा मद्रासमध्ये नाही बसलाय, तो बंगालमधील शेतकऱ्यांना बसलाय. कुठे? बंगाल. आता हे कायमधारामध्ये काय होतं, कायमधारा नावातच आहे, शेतसारा निश्चित केलेला असणार, कंपनीला मिळणारा, कायमस्वरूपी असणार आणि जमिनीचे मालक हे जमीनदार असणार. म्हणून या पद्धतीला जमीनदारी सुद्धा म्हटलं जायचं. आणि त्याच्यातून मग तो जमीनदार हा इंग्रजी राजवटीचा समर्थक बनला हे आम्हाला माहीत असलं पाहिजे. मग उत्तर काय येतं इथे? अचूक, फक्त अचूक. काय 2 नंबरचं उत्तर या ठिकाणी तयार होते. आणि मित्रांनो, अशा पद्धतीचे जेवढे जास्त प्रश्न तुम्ही या ठिकाणी सोडवाल किंवा जेवढे जास्त प्रश्नांची चर्चा कराल तेवढं तुम्हाला या कंबाईनमध्ये ते सोयीस्कर होणार आहे, हितकारक होणार आहे. पुढे मी जातोय 7व्या नंबरच्या प्रश्नाकडे. ईस्ट इंडिया कंपनी विरोधात झालेल्या उठावाबाबत चुकीची जोडी निवडा. बघा, प्रश्न इंटरेस्टिंग आहे. ईस्ट इंडिया कंपनी 1857च्या उठावावर हा प्रश्न आहे आणि तुम्हाला माहीत आहे 1857चा उठाव सातत्याने कसा कव्हर केला जातो. पहिला ऑप्शन होता की हो जमातीचे बंड 1820 छोटा नागपूर आणि सिंगभूम या ठिकाणी झाले. दुसरं होतं संताळाचा उठाव 1855 कान्हू आणि सिंधू हे त्या ठिकाणी नेतृत्व करतायत. तिसरं होतं पाळेगारांचा उठाव 1790 मध्य भारतामध्ये आहे. दख्खनचे दंगे 1875 पुणे सातारा महाराष्ट्रात आहे. व्यवस्थित प्रश्न वाचा, कोणती जोडी चुकीची आहे ते तुम्हाला ओळखायचं आहे. मित्रांनो, व्यवस्थित जर तुम्ही या ठिकाणी वाचलं, हो जमात छोटा नागपूर सिंगभूम 1820 बरोबर, संताळ कान्हू सिंधू बरोबर 1855. मात्र पाळेगारांचा उठाव हा प्रसिद्ध गाजलेला उठाव आहे, तो मध्य भारतात नव्हे दक्षिण भारतामध्ये विशेषतः मद्रासमध्ये झाला होता. त्याच्यामुळे तिसरं विधान चुकतं आहे. चौथं दख्खनचे दंगे जे आहेत ते पुणे सातारा महाराष्ट्रात आहे, हे योग्य. पुढे मग तुम्हाला
रामोशांचा उठाव विचारला जाऊ शकतो, जो 1826 मध्ये झाला होता, ज्या ठिकाणी उमाजी नाईक, बापू सावंतसारखे नेते आहेत ते माहीत असले पाहिजे. त्याच्यानंतर भिल्लांचा उठाव 1825 मध्ये खानदेश प्रांत आहे ते तुम्हाला माहीत असलं पाहिजे. पुढे जमीनदारांचा उठाव 1803चा ओडिशामध्ये आहे. चुवारांचा उठाव 1767चा तो बंगालमधला आहे, पश्चिम बंगालमधला, ते तुम्हाला माहीत असलं पाहिजे. ओके, महत्त्वाचे मुद्दे. पुढे मी जातोय भारत छोडो आंदोलन. चले जाओ म्हणूया आपण त्याला, भारत छोडो म्हणूया. याबाबत अयोग्य विधान तुम्हाला ओळखायचं आहे. पहिले विधान होतं की 7 ऑगस्ट 1942 अखिल भारतीय काँग्रेस कमिटीचे अधिवेशन मुंबईला भरले. 7 ऑगस्ट तारखाही महत्त्वाच्या आहेत या ठिकाणी, कारण की चले जाओ किंवा छोडो भारत अत्यंत महत्त्वाचं. 9 ऑगस्टला महात्मा गांधी, पंडित नेहरू यासारख्या नेत्यांना अटक झाली. 9 ऑगस्ट. पुढे 8 ऑगस्ट रोजी भारत छोडोचा ठराव मांडण्यात येऊन तो मंजूर करण्यात आला. आणि शेवटचं होतं की दुसऱ्या महायुद्धात भारतीयांच्या सहकार्यासाठी वेव्हेल योजना मांडली गेली. व्यवस्थित या ठिकाणी जर विचार केला, काळजीपूर्वक विधानं वाचले, तर मला असं वाटतं तुम्ही त्या उत्तरापर्यंत निश्चित पोहोचू शकता. काय आता इथे नेमकं काय होतंय बघा. सगळ्यात महत्त्वाचं, भारत सरकारचा कायदा बनतोय कधी? 1935 साली. 1935 भारत सरकारचा कायदा. मात्र इथे महायुद्ध सुरू होते, दुसरं महायुद्ध 1939ला. ओके, दोन्हीमध्ये संबंध आहे. सप्टेंबर 1939ला महायुद्ध सुरू होते. मग याच्यातून ती ऑगस्ट घोषणा येते, 8 ऑगस्ट 1940 वसाहतीच्या स्वराज्याची घोषणा ब्रिटिश सरकार करते. मात्र ब्रिटिशांना या महायुद्धामध्ये सहकार्य करायचं नाही म्हणून आपण सप्टेंबर 40 मध्ये सप्टेंबर 40 मध्ये वैयक्तिक सत्याग्रह घोषित केला जातो महात्मा गांधीजींकडून. पहिली सत्याग्रही विनोबा भावे आहेत, ते आम्हाला माहीत असलं पाहिजे. आणि मग हे अधिवेशन आहे 40चं, जे 7 ऑगस्टला मुंबईला भरलं आहे. 8 ऑगस्टला ठराव मंजूर झाला, 9 ऑगस्टला अटक झाली. मात्र इथे जे आहे चौथं विधान की भारतीयांचं सहकार्य पाहिजे, मात्र योजना कोणती? योजना वेव्हेल आहे का? नाही. अभ्यासू विद्यार्थ्यांच्या लक्षात येईल की इथे वेगळी योजना आहे. कोणती? क्रिप्स मिशन आहे. क्रिप्स. ओके, क्रिप्स मिशन. म्हणून या ठिकाणी चौथं विधान चुकतंय. आता मी पुढच्या प्रश्नाकडे जातोय. 1857च्या उठावाच्या अपयशामध्ये कोणती कारणे समाविष्ट होतात असा प्रश्न आहे बघा. 1857चा उठाव अपयशी का झाला? पहिलं, लष्करी साहित्यातील तफावत. दुसरं, अननुभवी ब्रिटिश सेनापती. तिसरं, स्वार्थी व फुटीर लोकांची इंग्रजांना मदत. चौथं, जनतेच्या पाठिंब्याचा अभाव. पाचवं, नियोजनाचा अभाव. आणि पुढचं 6वं, उठावाचे मर्यादित क्षेत्र. व्यवस्थित वाचायचंय, बस. एकदम सोपा प्रश्न आहे, पण नीट वाचायचंय. खाली ऑप्शन होते, अ सोडून सर्व, ब कड योग्य, ब सोडून सर्व योग्य, वरील सर्वच योग्य. नीट वाचन जर केलं तर मला वाटतं चुका होणार नाहीत. नीट काय? पहिलं म्हणतंय चला, लष्करी साहित्यातील तफावत आहे म्हणजे ब्रिटिशांकडे चांगल्या पद्धतीचं लष्करी साहित्य होतं, भारतीयांकडे नव्हतं. यस, बरोबर आहे. दुसरं, अननुभवी ब्रिटिश सेनापती. अननुभवी या शब्दातला अर्थ तुम्हाला अनुभवी की अननुभवी हे जर तुम्हाला कळालं तर मला वाटतं उत्तर तुमचं आलंय. म्हणजे एक ऑप्शन तरी तुमचं इथे ओके होतोय. काय? अनुभवी ब्रिटिश सेनानी होते, भारताचे अननुभवी होते. लक्षात घ्या, अनुभवाचा अभाव असलेले हे चुकीचं आहे. स्वार्थी फुटीर लोक यांनी इंग्रजांना मदत केली. कोणी केली, कोण अलिप्त राहिलं, हा एक वेगळा विषय आहे चर्चेचा, त्यावर आपण चर्चा केली आहे. पुढे जनतेच्या पाठिंब्याचा अभाव आहे, नियोजनाचा अभाव आहे, उठावाचे मर्यादित क्षेत्र आहे. म्हणजे एकच चुकीचं आहे, ब सोडून सर्व बरोबर. ब्रिटिशांकडे आधुनिक शस्त्रास्त्र होते, ते तुम्हाला माहीत असलं पाहिजे. दळणवळणाच्या साधनातली प्रगती, ज्यामध्ये डलहौसीचं कार्य महत्त्वाचं आहे. त्यांनी नियोजनबद्ध जलद हालचाली केल्या, तेही महत्त्वाचं आहे. नियोजित तारीख आपल्याला माहिती 31 मे 1857 होती, मात्र उठाव आधीच झाला. प्रत्येकाचे स्वतंत्र ध्येय होतं, ते एक महत्त्वाचं आहे. ब्रिटिशांचं एक ध्येय सगळ्यांचं, आपलं वाचायचं आहे इथे, आपलं भारतात राहायचं आहे. मात्र आपल्याकडे वेगळे आहे. संस्थानिकांना स्वतःचे संस्थान वाचवायचे, जमीनदारांना आपली जमीनदारी वाचवायची आहे, शेतकऱ्यांना आपलं काहीतरी वेगळं शेती संदर्भातलं असं, किंवा शिपायांना आपले वेगळे टार्गेट्स आहेत. टार्गेट्स वेगवेगळे होते, तेही तुम्हाला माहीत असलं पाहिजे. पुढे 10व्या नंबरचा प्रश्न. भारतीय वृत्तपत्राच्या इतिहासाबाबत चुकीचे विधान तुम्हाला निवडायचे आहे. बघा, पहिलं विधान होतं वृत्तपत्र. भारतीय वृत्तपत्र व्यवसायाची सुरुवात बंगाली वृत्तपत्रांच्या प्रकाशनाने झाली. पहिला ऑप्शन.
दुसरं, कंपनीच्या अधिकाऱ्यांच्या खाजगी भानगडींना वाचा फोडणे हा जेम्स हिकीचा उद्देश होता, ज्यांनी पहिलं वृत्तपत्र सुरू केलं. कोणतं, कधी सुरू केलं आहे जेम्स हिकीने वृत्तपत्र, नक्कीच तुम्ही मला कमेंट बॉक्समध्ये सांगाल. त्यानंतर भारतीय वा देशी भाषेतील वृत्तपत्र व्यवसायाचा प्रारंभ सुद्धा बंगालमध्ये होतोय. पुढे भवानीचरण बॅनर्जी यांनी संवाद कौमुदी हे बंगाली वृत्तपत्र 1821ला सुरू केले. हे तुम्हाला माहीत असलं पाहिजे. बरोबर आहे का? मुद्दे महत्त्वाचे आहे, मुद्दे कामाचे आहेत. या ठिकाणी जर बघितलं तुम्ही, पहिला जो ऑप्शन वृत्तपत्र व्यवसाय, भारतातलं पहिलं वृत्तपत्र कोणतं? बेंगॉल गॅजेट 1870, जेम्स हिकी. मात्र हे बंगाली आहे का? नाही, हे इंग्रजी वृत्तपत्र आहे मित्रांनो. या ठिकाणी पहिलंच ऑप्शन जे आहे ते चुकीचं ठरते. इंग्रजी वृत्तपत्राच्या सहाय्याने या ठिकाणी सुरुवात होते आहे. पुढचं ती वाचा फोडणी बरोबर आहे. म्हणजे उद्देश सुरुवातीला वेगळा होता या वृत्तपत्राचा, की कंपनीच्या अधिकाऱ्यांच्या खाजगी भानगडी त्यांना वाचा फोडायची. पुढे भारतीय व देशी भाषेतील वृत्तपत्र व्यवसायाचा प्रारंभ बंगालमध्ये आहे. यस, बंगालमध्ये आहे हे मान्य. आणि भवानीचरण बॅनर्जी यांचं संवाद कौमुदी 1821चा, त्याला राजाराम मोहन राय यांचं ओळखलं जातं. त्यांचे आणि यांचे घनिष्ठ संबंध होते, एका विचाराचे होते, ते माहीत असलं पाहिजे. पुढे मग मद्रासमधील पहिले वृत्तपत्र मद्रास कुरिअर, मुंबईतील पहिले वृत्तपत्र बॉम्बे हेरॉल्ड, हे सुद्धा तुम्हाला माहीत असले पाहिजे. चला पुढचा प्रश्न 11वा, मवाळ कालखंडाबाबत काही निरीक्षणं दिली आहे, विधानं दिली आहे, ती वाचायची आहेत. काँग्रेसवर हा प्रश्न विचारतो मी, म्हणजे काँग्रेसचे अधिवेशन, काँग्रेसचा कालखंड. दादाभाई नौरोजी, मेहता, सुरेंद्रनाथ बॅनर्जी हे मवाळ गटाचे उदारमतवादी नेते होते, पहिलं ऑप्शन. दुसरं, या नेत्यांचा घटनात्मक मार्गावर व टप्प्याटप्प्याने जाण्यावर विश्वास होता. तिसरं, मवाळ नेते ब्रिटिशांशी संबंध म्हणजे ईश्वराची कृपा असं मानायचे. आणि चौथं, काँग्रेसच्या दुसऱ्या अधिवेशनामध्ये डफरीनने सरकारी नोकरांना सहभागास मनाई केली. चारही प्रश्न व्यवस्थित वाचा. बऱ्याच वेळेस काय होतं, आपला अभ्यास असतो मात्र आपण नीट वाचत नाही. आता मवाळ नेते म्हटलं की मला वाटतं तुमच्या लक्षात येईल, नौरोजी आहे, मेहता आहे, बॅनर्जी आहे, बरोबर. घटनात्मक मार्ग आणि टप्प्याटप्प्याने जाण्यावर विश्वास, हेही बरोबर. सोपा प्रश्न आहे असं मला वाटतंय नक्कीच. आणि ब्रिटिशांशी संबंध म्हणजे ईश्वराची कृपा, हेही बरोबर. मात्र पुढे डफरीनने तर या दुसऱ्या अधिवेशनाच्या वेळेस गार्डन पार्टी दिली होती, हे आम्हाला माहीत असलं पाहिजे. काँग्रेसची स्थापना कधीची आहे, तिच्या स्थापनेत कोणाकोणाचा सहभाग होता, हे तुम्हाला सांगता आलं पाहिजे. नक्कीच कमेंट बॉक्समध्ये उत्तर तुम्ही द्याल. मात्र हे दुसरं अधिवेशन नाही आहे, चौथ्या अधिवेशनामध्ये मनाई आहे सरकारी नोकरांना, ते तुम्हाला माहीत असलं पाहिजे. मग मवाळ नेते, या ठिकाणी मवाळ कालखंडावर हा प्रश्न आलाय. यांनी 1892ला भारतीय परिषद कायदा पारित करून घेतला. 1886ला चार्ल्स एलिसन यांच्या अध्यक्षतेखाली लोकसेवा आयोग आहे. 1895ला वेल्बी कमिशन आहे, ज्याने खर्चाची चौकशी केली. या बाबी महत्त्वाच्या, ओके, माहीत असलं पाहिजे. पुढे मी जातोय 12 नंबरचा प्रश्न. संयुक्त महाराष्ट्र चळवळ. महाराष्ट्राच्या इतिहासावर सातत्याने प्रश्न या ठिकाणी विचारले गेले आणि या ठिकाणी संयुक्त महाराष्ट्र चळवळ मला वाटतं सगळ्यात महत्त्वाची. पहिलं विधान होतं की 1920च्या नागपूर अधिवेशनात भाषावार प्रांत रचनेचा मुद्दा महात्मा गांधीजींनी मान्य केला होता. दुसरं विधान होतं की 1946च्या त्रिय माडखोलकरांच्या अध्यक्षतेखालील साहित्य संमेलनात संयुक्त महाराष्ट्र समिती स्थापन झाली होती. बघा, 46 माडखोलकर साहित्य संमेलन, संयुक्त महाराष्ट्र समिती. पुढे महाराष्ट्र एकीकरण परिषदेमध्ये आचार्य आत्रे यांनी मुंबईला राजधानी व्हावी याला विरोध केला. आत्रे, मुंबईला राजधानी विरोध. महाराष्ट्रातील डाव्या पक्षांनी सुरुवातीपासूनच मुंबईसह महाराष्ट्राला पाठिंबा दिला. प्रश्न महत्त्वाचा आहे, प्रश्नाचं उत्तर नक्कीच तुम्हाला देता आलं पाहिजे. पहिलं विधान बघा, पहिलं विधान काय म्हणतं, नागपूर अधिवेशन मुद्दा गांधीजींना मान्य आहे. यस, मान्य आहे. पुढे जर तुम्ही बघितलं तर माडखोलकर संयुक्त महाराष्ट्र समिती स्थापन, यस, बरोबर आहे. आणि या संयुक्त महाराष्ट्र समितीला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा सुद्धा पाठिंबा होता, हे महत्त्वाचं आहे. पुढे 1949चा तो मुंबई मनपामधला ठराव गाजलेला आहे, ज्याच्यामध्ये आत्रे असेल, भांडारे असेल यांनी तो ठराव मांडला, पारित करून घेतला. पुढे महाराष्ट्रातील डाव्या पक्षांनी सुरुवातीपासूनच मुंबईला पाठिंबा दिला, ही बरोबर आहे. मात्र हे जे 3 नंबरचं होतं, मुंबईला राजधानी करण्यास विरोध, आत्रे नाही आहे, इथे सखा पाटील सारखे नेते आहेत. ओके, ते तुम्हाला माहीत असलं पाहिजे. आता इथे डावे पक्ष म्हटल्यावर तुम्हाला कळायला पाहिजे, डावे पक्ष या ठिकाणी साम्यवादी नेत्यांचा समावेश आहे.
PC जोशी असेल, BT रणदिवे असेल, उत्तर कोरिया, व्हिएतनाम, लाओस, चीन, क्युबा इकडचा प्रभाव या ठिकाणी होता. म्हणजे यांचं काय की साधने समाजाच्या मालकीची असली पाहिजे, कामाची समान विभागणी या ठिकाणी केली असली पाहिजे, ते इथे अपेक्षित होतं आणि त्यांनी मात्र पाठिंबा दिलेला होता. तिसरं विधान या ठिकाणी चुकीचं ठरतंय. त्यानंतर मराठवाडा मुक्ती संग्राम याबाबत खालील विधानांचा विचार करा व अचूक पर्यायाची निवड करा. मराठवाडा मुक्ती संग्राम सातत्याने हा मुद्दा कंबाईनला कव्हर केलेला आहे आणि 11वीच्या इतिहासाची पुस्तकात जर तुम्ही याचं वाचन केलं तर बऱ्यापैकी तुमचंही कव्हर होतं. पहिलं विधान होतं की 565 पैकी 562 संस्थानं हे सहमत झाले. यामध्ये हैदराबाद, काश्मीर आणि जुनागड ही अपवाद होती. पहिलं विधान. दुसरं विधान जर बघितलं तर या आंदोलनात सहभागी दगडाबाई शेळके या मराठवाड्याची राणी लक्ष्मीबाई म्हणून ओळखल्या जाऊ लागल्या. त्याच्यानंतर या संग्रामातील नेतृत्वात स्वामी रामानंद तीर्थ, दिगंबरराव बिंदू, गोविंदभाई श्राप, देवीसिंह चव्हाण यांचा समावेश होता. हे नेते आहेत. पुढे 1 सप्टेंबर ते 13 सप्टेंबर 1948 या कालावधीमध्ये हैदराबादमध्ये पोलीस कारवाई करण्यात आली. मुद्दा महत्त्वाचा आहे, प्रश्न महत्त्वाचा आहे. खाली पर्यायी उत्तर होते अ बरोबर, क बरोबर, आणि क बरोबर, सर्वच बरोबर. या ठिकाणी जर बघितलं तुम्ही तर पहिलं विधान काय म्हणते आपल्याला 565 पैकी 562 आणि हे 3 अपवाद. मला वाटतं पहिलं विधान तर अगदी बरोबर आहे. दुसरं दगडाबाई शेळके मुद्दाम थोडंसं नवीन नाव घेतलेलं आहे. असे प्रश्न तुम्हाला इतिहासामध्ये दिसतील नवे जे कधीच वाचलेले नाही आहे. मराठवाड्याची राणी लक्ष्मीबाई म्हणून त्यांना ओळखलं जाऊ लागलं. बरोबर. पुढे नेतृत्वामध्ये स्वामी रामानंद तीर्थ, दिगंबरराव बिंदू, गोविंदभाई श्राप, देवीसिंह चव्हाण. बरोबर. म्हणजे 1, 2, 3 बरोबर आहे. आणि शेवटचं जे होतं 1 ते 13 सप्टेंबर नव्हे, या ठिकाणी 13 ते 17 सप्टेंबर हा कालावधी येतो. मुक्तीसंग्रामासाठीचं ते ऑपरेशन कोणतं होतं महत्त्वाचा प्रश्न आहे. तुमच्यासाठी मुद्दाम राखीव ठेवतं आहे काय, कोणत्या नावाने ते ऑपरेशन राबवलं गेलं. पोलीस कारवाई, पोलीस ॲक्शन. तिथे रजाकार नावाची संघटना होती. ओके, ती तुम्हाला माहीत असली पाहिजे, हिंसक संघटना. पुढे हैदराबाद संस्थानामध्ये मराठवाडा, तेलंगणा, कर्नाटक हे यायचं. निजामाचा सेनापती कासिम रजवी तरी तुम्हाला माहीत असलं पाहिजे. नवाब त्या ठिकाणचा मीर उस्मान अली खान सिद्दीकी होता, हेही तुम्हाला माहीत असलं पाहिजे. मित्रांनो, या ठिकाणी फक्त चौथं चुकीचं आहे. म्हणजे तुम्हाला या ठिकाणी 2 नंबरचा ऑप्शन अ ब क योग्य हे उत्तर बरोबर येईल. अशा पद्धतीने या ठिकाणी आपण कंबाईनसाठीचे महत्त्वाचे प्रश्न बघतोय. या चर्चेतून तुम्हाला म्हणजे प्रश्न दिसायला जरी ते कमी असले तर या ठिकाणी 13 प्रश्न आपण बघितलेले आहेत. मात्र याच्यातून तुमचा किमान 50 ते 100 मुद्द्यांचा अभ्यास निश्चित करून घेण्याचा माझा हेतू आहे. प्रत्येक लेक्चरमधून अजिबात कोणताही टाईमपास न करता, कोणतंही वायफळ बिनकामाची माहिती या ठिकाणी सांगत नाही आहे. टोटली परीक्षेभिमुख या ठिकाणी मी जातो आहे. नक्कीच तुम्हाला हे व्हिडिओ आवडत असतील तर लाईक करा, आपल्या मित्रांना शेअर करा. सगळ्यात महत्त्वाचं, याच्या आधीची एक फुल टेस्ट आपली झालेली आहे ऑलरेडी. ही दुसरी टेस्ट चालू आहे. आपलं सब्जेक्ट वाईज 7 टेस्ट झाले आहे. प्रत्येक सब्जेक्टचे 50-50 प्रश्न, तेही अत्यंत क्वालिटीचे सगळे तुम्हाला भेटतील. खाली डिस्क्रिप्शनमध्ये आपलं STI RCP ॲप्लिकेशन आहे, त्यावर जॉईन व्हा, टेस्ट सिरीज जॉईन करा आणि सगळे लेक्चर, सगळे व्हिडिओ, सगळ्या PDF त्या ठिकाणी मिळवा. चला, इथे आपण थांबूया. धन्यवाद.